पण मी विशेष प्रयत्न केला, ती माझी आवड आहे. बर. मुंबईतल्या गिरणी चाळीवर मी डॉक्युमेंटरी बनवली आहे 1998. त्यातनं पैसा कमवण्याची इच्छा नव्हती, हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता. मुंबईतल्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळलेला मी आहे. मी मुंबईतल्या न्यायालयाच्या माध्यमातून बार काउन्सिलमध्ये क्रिकेट वानखेडेवर खेळलेला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या विश्वामध्ये सहज आवड होती. मुंबईच्या या सगळ्या जडणघडीत मुंबईने मला हे दिलेलं आहे. मला वाटतं मुंबईकर हा जो एक धर्म आहे, धर्म म्हणजे तो योग्य अर्थाने त्याचा अर्थ आहे, त्याच्यामध्ये गणेशोत्सव करणं मी सहज करतो. मुंबईत नवरात्रोत्सव वावर सहज असतो. मुंबईच्या पर्यावरण विषयात कॉन्फरन्समध्ये आवड असणं हे स्वाभाविक होतं. हा मुंबईकर धर्म मला हे शिकवत गेला आहे आणि मला असं वाटतं की तो मुंबईकर धर्म आपण जपला पाहिजे, वाढवला पाहिजे, त्याचा वारसा निर्माण केला पाहिजे आणि त्या कामामध्ये सुद्धा मी लक्ष देईन. आणि त्या कामामध्ये आजच्या युवकाने मुंबई नीट समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. ते या पूर्ण प्रवासामध्ये ज्यावेळेला तुम्ही नगरसेवक झालात किंवा आमदार झालात किंवा आता मंत्री झालात, तर घरच्यांची मुख्यतः आईबाबांची प्रतिक्रिया पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही निवडून येता त्यावेळीची काय होती? मी जेव्हा पहिल्यांदा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निर्णय केला लढण्याचा, माझे वडील एका इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये क्लास 4 एम्प्लॉई होती. आई आमची म्हणजे घरातच हाऊसवाईफच होती. तर निवडणूक आणि आपण काय संबंध आहे? तर वडील मला म्हणाले, बाबा हे काय क्षेत्र आहे, तू आजपर्यंत चांगलं काम करत होता, संघ आणि विद्यार्थी परिषद. माझं काही म्हणणं नव्हतं, भाजपच्या विचारधारेशी माझा आक्षेप नाही, चांगलंच आहे, पण निवडणूक हे आपल्याला जमणारं नाही आहे, ही वडिलांची प्रतिक्रिया होती. आणि ती स्वाभाविक होती. कुठल्याही मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय माणसाला वाटावं तीच प्रतिक्रिया होती. पण त्यातनं ज्यावेळेला मी यश आणि माझी ओळख निर्माण होत गेली तेव्हा अगोदर माझ्या आईवडिलांनी मला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. मला वडिलांची आठवण जरूर आहे. 2009ची निवडणूक ज्यावेळेला माझा पराभव झाला, विधानसभेची पहिली निवडणूक मी लढलो आणि 1600 मतांनी माझा पराभव झाला. त्यावेळेला वडिलांच्या डोळ्यातून निघालेले अश्रू मला बरंच काही सांगून गेले की तुझ्या प्रयत्नांमध्ये तुझी कमतरता ही तुझ्या परिवाराला, तुझ्यावर प्रेम करणाऱ्याला, तुझ्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, तुझ्यासाठी मेहनत करणाऱ्या पक्षाला खाली डोकं घालायला लागू शकते. आणि म्हणून तेव्हापासून मी कुठलीही निवडणूक असो ज्याची मला जबाबदारी असेल किंवा मी निवडणूक लढवत असेल, मी अतिशय आक्रमकतेने आणि आग्रहपूर्वक लढतो. आणि त्यात 1% कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. अशी निवडणुकीची एक प्रथा परंपरा सुरू झाली. आज मी 2 नगरपालिका, 4 विधानसभा, 1 विधान परिषद हे मी स्वतः निवडणुका लढलो. आणि निवडणुका लढवण्यासाठी 2017ची मुंबई महानगरपालिका तर माइलस्टोनच ठरली, पण हैदराबाद कॉर्पोरेशन असेल, दिल्लीत विधानसभा असेल, बँगलोरमध्ये त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल, या सगळ्या विविध राज्यात सुद्धा निवडणुकांच्या मॅनेजमेंटमध्ये पक्षाने मला संधी दिली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.